ना काय विचारून घेऊ नाही म्हणजे ते जे काही स्मृतिचिन्ह जे देत आहेत ना ते नुसतंच देत आहेत का त्याच्याबरोबर काही रक्कम देत आहेत बरं मी विचारतो त्यांना आणि तू पुढल्या येताना ना एक काम कर तू माझा शोधनिबंध घेऊन जा त्याच्यावर पहिल्यांदा विचार कर आणि मग आपण चर्चा करूया हो मी येतच नाही आता म्हणून सांगावं लागतं हा जसा मराठी बोली भाषेचा जसा आवाज आहे ना तसा मराठी सिनेमाचा वेगळा आवाज आहे मराठी सिनेमाचा आवाज म्हणजे तुम्ही सगळ्यांनी गोपालकृष्ण नावाचा सिनेमा बघितला असेल त्याच्यामध्ये एक गाणं आहे तुझाच छकुला तुझाच गे माऊली या कालखंडामधले सगळे मराठी सिनेमा आहेत ना यांचे आवाज असेच होते आता या जगाचं काय होणार हे विमान मला घेऊन निघून जाणार आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा म्हणा पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी हा पण आवाज कधी बदलला माहिती आहे काय कुंकू आणि माणूस या दोन सिनेमांमध्ये ज्या नट्या होत्या त्यांचे आवाज तार स्वरातले होते असे का करता का छळता मला स्त्री आहे म्हणून अत्याचारच करणार आहात का चालले मी घराबाहेर रात्री 12च्या वेळेला कोठे जातेस तू वेडी आहेस का चालले मी घराबाहेर वेडी आहेस का चालले मी घराबाहेर सूर्यकांत किंवा चंद्रकांतचा कुठलाही मराठी सिनेमा बघा तुम्ही दुपारचा सीन असतो सूर्यकांत घराच्या बाहेर चाललेले असतात कुणीतरी म्हातारा माणूस अडवतं काय कुठं चाललाय सा दुपारच्या टायमाला सूर्यकांत काय नाही जरा रानात जाऊन येतो का हसायचं त्यांना माहित आहे मला माहित नाही ते रानात गेले की लव सीन सुरू एक मराठमोळी नटी थांबलेली आंब्याचं झाड पलीकडनं नदी वाहत असलेली सूर्यकांत गेल्या गेल्या असं काहीतरी करत मग ती नटी बोलते पहिल्यांदा आम्ही नाही बोलणार जा इतका उशीर करत असतो का इकडून आम्ही नाही बोलणार जा सूर्यकांत एक माणूस रागावलाय आमच्यावर पुन्हा एकदा उशीर होणार नाही आता ती पहा तळ्यामध्ये कमळ किती छान फुलली आहेत दुपारच्या टायमाला आकाशामध्ये चांदणं किती छान पडलंय दुपारच्या टायमाला नंतरच्या एखाद्या सीन मध्ये जर कोणी सांगितलं ना अहो परवाचे ते म्हातारा एक असतो त्याने वारले बरं का वारले का इथपर्यंत ते जाऊ शकतं पण मराठी सिनेमामधले दोन आवाज मात्र फार भारदस्त आहेत त्यातला एक जो आवाज आहे ना तो असा करकरीत ग्रामीण राजकारणी आवाज आहे प्रत्येक माणसानं आता प्रामाणिकपणानं जगायला शिकलं पाहिजे प्रामाणिकपणानं म्हणजे स्वतःच्या पैशांनी प्यायला शिकलं पाहिजे आता पाणी प्यायचं का शेण खायचं तुमचं तुम्ही ठरवा तिच्या मायला असा एक खणखणीत आवाज येतो आणि याला बरोबर समांतर अजून एक आवाज येतो हे मी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रामधली ही प्रायोगिक रंगभूमी वगैरे जी काय आहे या रंगभूमीच्या ऊर्जितावस्थेसाठी प्रत्येक मराठी माणसाने ते काहीतरी करायला हवं आणि हे सगळं तुम्ही झी मराठीच्या प्रेक्षकांनी करायचं आहे कारण मला जे काही कार्य करायचं होतं ते मी केलेलं आहे इथून पुढची सगळी जबाबदारी तुमची आहे हा आवाज एकीकडं आणि रमेश भाटकर साहेबांचा आवाज एकीकडं काल रात्री 3:30 कुठं काल रात्री 3:30 कुठं होतात असं म्हणायचं त्यांना काल रात्री 3:30 कुठं तुझे पिस्तूल घेऊन गेले पिस्तूल मला साबेली जय शहाणपण करू सांग तुम्ही सगळ्यांनी 55 कोटीचा देवदास बघितला असेल मी जो बघितला तो ब्लॅक अँड व्हाईट कालखंडामध्ये तेलुगू देवदास बघितला तो देवदास काय करतो रेल्वेतनं उतरतो टांग्यात बसतो गावभर पारोच्या नावाने ओरडत सुटतो टांगा चालू आहे त्याचं ओरडणं चालू आहे पारो पारो ఎక్కడ ఉన్నాడా పారో నాన్న వచ్చిండ పారో पारो पारो असं करत करत पारोच्या घरी जातो पारोच्या घरी गेल्याबरोबर प्रत्येक खोलीमध्ये जायचं कावळ्यासारखी मान बाहेर काढायची आणि पारोला हाक मारायची पारो 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 देवघरात असते देवघरामध्ये ती पटकन बाहेर येते या वंडी ఇప్పుడు వచ్చినావా ఎక్కడ వచ్చినావా ప్రేమించావా ओ पारो लव सीन आहे हा
त्या काळातला. तसा आपला मराठी ग्रामीण सिनेमा जो असतो, या मराठी ग्रामीण सिनेमामध्ये ज्या वेळेला हिरो मरतो तो दरोडेखोर झालेला असतो, पोलिसांची गोळी लागलेली असते आणि तो असा मरत असतो आणि मरताना त्याची बायको जी असते ना तिला एक एक काम सांगतो आणि ती नाही म्हणते. सीन कसा घडतो बघा. त्याला गोळी लागलेली आहे, तो मरायला लागलेला आहे. शेवंता मोठ्या पोराचं लगीन कर शेवंता. नाही नाही धनी नाही नाही. शेवंता शेवंता मोठ्या पोरीचं लगीन कर शेवंता. नाही नाही धनी नाही नाही. शेवंता शेताच्या ज्वारीची रास नीट कर शेवंता. नाही नाही धनी नाही नाही. शेवंता मला पांडुरंगाचं बोलावणं आलंय शेवंता. नाही धनी. गेले धनी. धनीचं एक पण काम ऐकलं नाही. धन्यवाद. गुड नाईट. अगं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अगं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. साडे माडती